समेधा, लेखिका साधना आमटे, प्रकाशक पॉप्युलर प्रकाशन, प्रकार आत्मचरित्र। समेधा हे केवळ एक पुस्तक नाही, तर एका असामान्य स्त्रीच्या हृदयातून उमटलेली प्रेरणादायी जीवन कहाणी आहे। हे आत्मचरित्र म्हणजे प्रेम, समर्पण, त्याग आणि मानवतेच्या सेवेचा एक अजरामर दस्तऐवज आहे। साधनाताईंच्या प्रत्येक शब्दातून त्यांच्या जीवनातील तीव्र भावना, कष्ट आणि आनंद यांचा सुगंध दरवळतो, जो वाचकाच्या मनाला स्पर्शून जातो। साधनाताईंनी स्वतःला समेधा संबोधून आपल्या जीवनाचे सार सांगितले आहे। बाबा आमटे यांच्या समाजसेवेच्या महान यज्ञात स्वतःला झोकून देणारी एक लहानशी समेधा। सतीचे वाण घेणाऱ्याने चितेच्या चटक्यांची तमा बाळगू नये, हे त्यांचे ब्रीदवाक्य त्यांच्या निर्भय, निस्वार्थ आणि धीरोदात्त जीवनाचे प्रतीक आहे। त्यांनी बाबांसोबत कुष्ठरोग्यांसाठी, आदिवासींसाठी आणि समाजातील उपेक्षितांसाठी आनंदवनाची निर्मिती केली। ही कहाणी केवळ त्यांच्या वैयक्तिक जीवनाची नाही, तर एका आदर्श जोडप्याच्या अतूट बंधाची आणि त्यांच्या प्रेमाची आहे, जे प्रत्येक संकटात अधिक दृढ झाले। साधनाताईंचे लेखन इतके साधे, तरीही इतके गहन आहे की ते वाचकाच्या हृदयाला थेट भिडते। त्यांच्या शब्दांतून त्यांचे संवेदनशील मन, मातृत्वाची ऊब आणि समाजसेवेची तळमळ उमटते। पुस्तकात बाबा आमटे यांच्या कवितांचा आणि साहित्य प्रेमाचा उल्लेख आहे, जो त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक नवे परिमाण देतो। साधनाताईंनी आनंदवनातील प्रत्येक माणसाच्या कहाणीला आपल्या लेखणीतून अमर केले आहे। कुष्ठरोग्यांचे दुखाणे, त्यांचे पुनर्वसन आणि त्यातून उमललेला आनंद, हे सगळे वाचताना वाचकाच्या डोळ्यांसमोर एक चित्र उभे राहते, प्रेम, करुणा आणि कष्ट यांनी बहरलेल्या आनंदवनाचे। समाजासाठी स्वतःच्या सुखाची आहुती देण्याची त्यांची वृत्ती वाचकाला अंतर्मुख करते। कुष्ठरोग्यांना जवळ करणे, त्यांना आधार देणे, ही गोष्ट त्या काळात अकल्पनीय होती, पण साधनाताईंनी ती सहजतेने स्वीकारली। आनंदवन हे केवळ आश्रम नाही, तर मानवतेच्या विश्वासाचे आणि प्रेमाचे प्रतीक आहे। साधनाताईंनी या कार्यात आपले सर्वस्व अर्पण केले आणि त्याची कहाणी वाचताना डोळे पाणावतात। साधनाताईंच्या लेखनातून त्यांचे साहित्यिक मन आणि जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन जाणवतो। प्रत्येक संकटाला त्या उत्सवासारखे स्वीकारतात आणि हीच त्यांच्या जीवनाची खरी प्रेरणा आहे। समेधा वाचताना वाचकाला एका असामान्य जीवनाचा सहप्रवास घडतो। साधनाताईंच्या प्रत्येक शब्दातून त्यांचा संघर्ष, त्यांचे प्रेम आणि त्यांची करुणा जाणवते। कुष्ठरोग्यांसारख्या उपेक्षितांसाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले, आणि तरीही त्यांच्या लेखनात कुठेही कटुता किंवा तक्रार नाही। त्यांचे जीवन म्हणजे एक यज्ञ आहे, ज्यामध्ये त्यांनी स्वतःला समेधा बनवून अर्पण केले। वाचकाला हा विचार भावनिकदृष्ट्या हेलावून टाकतो की एका सामान्य स्त्रीने इतके असामान्य जीवन कसे जगले। 1940च्या दशकात कुष्ठरोग्यांना समाजात अत्यंत क्रूर आणि अमानुष वागणूक मिळत असे। त्यांना गावाबाहेर हाकलले जायचे, कुटुंबीय त्यांचा त्याग करायचे आणि त्यांच्यावर उपचाराची कोणतीही सोय नव्हती। बाबा आमटे, ज्यांचे हृदय माणुसकीने आणि करुणेने भरलेले होते, त्यांनी या उपेक्षितांच्या दुखण्याला आपलेसे केले। साधनाताई, ज्या बाबांच्या प्रत्येक स्वप्नात आणि संकटात त्यांच्या सोबती झाल्या, त्यांनी या कार्यात स्वतःला पूर्णपणे झोकून दिले। समेधा मध्ये साधनाताई सांगतात की आनंदवनाची सुरुवात ही केवळ एका विचाराने झाली नाही, तर ती एका तीव्र भावनेने आणि माणसाच्या दुखण्याशी जोडलेल्या संवेदनशीलतेने झाली। आनंदवनाची सुरुवात 1951 मध्ये चंद्रपूरच्या जंगलात 50 एकर बंज जमिनीवर झाली। ही जमीन सरकारने दिली होती, पण ती पूर्णपणे निर्जन आणि काटेरी झुडपांनी भरलेली होती। साधनाताई समेधा मध्ये या काळाचे वर्णन करताना सांगतात की त्यांच्याकडे ना पुरेसे पैसे होते, ना साधने, ना कोणतीही सोय। त्यांनी आणि बाबांनी स्वतःच्या हातांनी ही जमीन स्वच्छ केली आणि तिथे कुष्ठरोग्यांसाठी एक आश्रयस्थान उभे केले। त्यांच्यासोबत अवघे 6 कुष्ठरोगी रुग्ण होते, ज्यांना समाजाने नाकारले होते। साधनाताईंच्या शब्दांत, हे रुग्ण आमचे पहिले कुटुंब होते। त्यांचे दुःखने आम्ही जवळून पाहिले आणि त्यांचा विश्वास आम्ही जिंकला। या सुरुवातीच्या काळात साधनाताई आणि बाबांना अनेक संकटांचा सामना करावा लागला।
पाण्याची कमतरता, औषधांचा अभाव आणि स्थानिक लोकांचा विरोध यामुळे त्यांचे कार्य आणखी कठीण झाले. त्या लिहितात, आम्ही जंगलात राहायला आलो, पण आम्हाला तिथे आनंद सापडला. प्रत्येक कष्टात एक नवा अर्थ दिसला. आनंदवनच्या निर्मितीत साधनाताईंची भूमिका केवळ एका जोडीदारापुरती मर्यादित नव्हती. त्या आनंदवनाच्या मातृहृदय होत्या. त्या रुग्णांची काळजी घ्यायच्या, त्यांच्या जखमांवर मलमपट्टी करायच्या आणि त्यांना मानसिक आधार द्यायच्या. समेधा मध्ये त्या सांगतात की कुष्ठरोग्यांना जवळ करणे त्यांच्यासाठी कधीही भीतीदायक नव्हते, कारण त्यांना प्रत्येक रुग्णात माणुसकी दिसायची. त्यांनी आनंदवनात शेती, हस्तकला आणि इतर व्यवसाय सुरू केले, ज्यामुळे रुग्णांना स्वावलंबी बनवले. साधनाताईंच्या या कष्टातून आणि प्रेमातून आनंदवन एका बंज जमिनीवरून हिरव्या, बहरलेल्या स्वर्गात रूपांतरित झाले. आनंदवनाची निर्मिती केवळ कुष्ठरोग्यांचे पुनर्वसन करण्यापुरती मर्यादित नव्हती. बाबा आणि साधनाताईंचा विश्वास होता की प्रत्येक माणसाला सन्मानाने जगण्याचा हक्क आहे. आनंदवनात श्रमातून आनंद हे तत्त्व अंगीकारले गेले. येथे रुग्णांना केवळ उपचारच मिळाले नाही, तर त्यांना काम, शिक्षण आणि स्वाभिमान मिळाले. जंगलात, काटेरी झुडपांमध्ये औषधांविना आणि साधनांविना सुरू झालेला हा प्रवास म्हणजे माणुसकीचा विजय आहे. साधनाताई लिहितात, आम्ही आनंदवनात आलो तेव्हा आमच्याकडे काहीच नव्हते, पण आमच्या मनात एक स्वप्न होते आणि त्या स्वप्नाने आम्हाला सगळे काही दिले. हे शब्द वाचताना डोळे पाणावतात आणि मनात एक नवी प्रेरणा जागते. आपणास नवनवीन पुस्तकांचे परिचय पाहण्यासाठी आमचा चॅनेल सबस्क्राईब करा आणि शेअर, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.